सर्वांना नमस्कार. मी मंजुषा. तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर कालचा आपण विषय पाहत होतो की माझा वेट लॉस जर्नी कसा होता आणि त्या वेट लॉस जर्नीमध्ये माझ्याकडून झालेल्या चुका मी पहिल्या आणि दुसऱ्या भागात तुम्हाला सांगितली. माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये काय काय गमती जमती झाल्या, कसा माझा वेट लॉस झाला ह्याबद्दल गेल्या 2 भागांमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आता तिसऱ्या भागात त्याचाच पुढचा भाग आहे, त्याच्यात मी तुम्हाला पुढची आणखी काय गंमत झाली ते सांगते. तर आता माझे प्रयोग चालूच होते. वेट लॉस साठी काय करायचं यावर विचार देखील चालू होता आणि यानंतर मला कोणीतरी सल्ला दिला की मी जिम लावावी आणि सल्ला तसा मिळाल्यानंतर मी जिम देखील लावली. जिमला गेले, परंतु जिम मध्ये मला स्ट्रेंथ ट्रेनिंग करण्यात कुठलाच इंटरेस्ट नव्हता. मला फक्त कार्डिओ करायचं होतं आणि मी अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ वर्ष दीड वर्ष त्या जिम मध्ये फक्त कार्डिओच करत राहिले. स्ट्रेंथ ट्रेनिंग कडे विशेष असं काही लक्ष दिलं नाही आणि माझं असं म्हणणं होतं की जर मी जिम करत आहे, व्यायाम करत आहे, तर मी काहीही खाल्लं तरी चालेल. तर अनेक लोकांचं असंच म्हणणं असतं की व्यायाम करत असू तर काहीही खाल्लं तरी चालेल आणि माझं उलट सगळा प्रकार चालला होता की मी खाणं वाढवलं होतं. मी जास्त खात होते पहिल्यापेक्षा आणि व्यायाम देखील करत होते. व्यायाम म्हणजे त्यातल्या त्यात फक्त कार्डिओ करत होते आणि त्याचा परिणाम असा झाला की माझं वजन काही जागचं हललं नाही, उलट ते दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं आणि त्यामुळे मी अजून गडबडून गेले, घाबरून गेले, काय करावं काही कळेना झालं आणि काही दिवस मी मध्ये ब्रेक घेतला आणि माझी वेट लॉस जर्नी कंटाळून शेवटी थांबवली. परंतु डोक्यात वेट लॉसचं भूत आणखी होतच, त्यामुळे जिम बदलून पाहावं असं मला वाटलं आणि मी जिम बदलली. जिम बदलल्यानंतर दुसऱ्या जिम मध्ये गेल्यानंतर ट्रेनरने मला गायडन्स छान दिला. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही जिम करताय तर त्यासोबत डाएट करणं अगदी कंपल्सरी आहे, नाहीतर तुम्ही जिम नाही केली तरी चालेल, कारण तुम्हाला कुठलाही रिझल्ट डाएट शिवाय मिळणार नाही. मग त्या जिम मध्ये गेल्यानंतर मी प्रॉपर डाएट समजून घेतलं, जे मी तुम्हाला माझ्या पहिल्या भागातच सांगितलं आहे की माझं डाएट कसं आहे. अजूनही तेच डाएट मी फॉलो करत आहे. माझं डाएट कसं आहे मी तुम्हाला पहिल्या भागातच सांगितलं, त्याप्रमाणे डाएट चालू केलं. नंतर त्यांनी मला सांगितलं, जिम मध्ये आल्या पहिले 10 मिनिटं वॉर्मअप करायचं, त्यानंतर 10 मिनिटं कार्डिओ करायचे आणि उरलेला वेळ म्हणजे उरलेला आणखी अर्धा तास मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग कंपल्सरी आहे हे मला त्यांनी सांगितलं. पहिले 15 दिवस त्यांनी उभं राहून माझ्याकडून वॉर्मअप करून घेतलं. कार्डिओ ही माझ्याकडे लक्ष ठेवलं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगला तर ते पूर्ण वेळ माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करून घेतलं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा मला पहिल्यांदा कंटाळा आला, परंतु नंतर मला स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये देखील इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग शिवाय पर्याय नाही हे मला आता कळून चुकलं आणि माझा खरा वेट लॉस हा स्ट्रेंथ ट्रेनिंगने म्हणजे डंबेल उचलण्याने, वेट उचलण्याने आणि कार्डिओ केल्याने थोडासा परिणाम झाला, परंतु जास्त इफेक्टिव्ह मला स्ट्रेंथ ट्रेनिंग वाटतं, डंबेल उचलणं वाटतं. त्यामुळे मी सर्व लेडीजला आवर्जून सांगेल की तुम्ही कार्डिओवर भर न देता स्ट्रेंथ ट्रेनिंगवर भर द्या. स्ट्रेंथ ट्रेनिंगला कुठेही कंटाळू नका किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगला घाबरू नका. ट्रेनर अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगतात. त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग लेडीजने टाळू नका. मसल गेन करायचे असतील तर स्ट्रेंथ ट्रेनिंगला पर्याय नाही. आपली स्ट्रेंथ वाढवायची असेल, आपले गुडघे पाठ दुखू नये असं आपल्याला वाटत असेल तर स्ट्रेंथ ट्रेनिंग हे कंपल्सरी केलं पाहिजे. आता मी प्रत्येक डेला एक मसल अशा प्रमाणे मसल ट्रेन करते, स्ट्रेंथ ट्रेनिंग करते आणि त्यानंतर शनिवारी मी योगा करते, रविवारी जिमला सुट्टी असते. अशा पद्धतीने आठवडाभराचं माझं ट्रेनिंग सुरू असतं आणि त्यातूनच माझा वेट लॉस चालू आहे. झाला असंही मी म्हणणार नाही. आणखी काही वजन कमी करायचं आहे. तर सगळ्या लेडीजला माझ्या अनुभवातून मी असा सल्ला देईल की मी जसा वेळ घालवला, मी जसे चुकीचे काही उपाय करून माझा वेळ आणि पैसा फुकट घालवला, तसं तुम्ही करू नका. सिरियसली वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही डाएट आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू करा. तुमचं वेट कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि 3 महिन्यात तुम्ही जवळजवळ 5 ते 6 किलो वेट, अगदी 10 किलो पर्यंत देखील वजन कमी करू शकता आणि एक सशक्त, सुदृढ
आणि सुडोल बांधा मिळवू शकता. त्यामुळे सगळ्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग कंपल्सरी करा, एवढंच मला यातून सांगायचं आहे. थँक्यू. माझ्या चॅनलवर असेच आरोग्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, एवढंच सांगेन. धन्यवाद.